डान्स डान्स आणि डान्स डान्स विथ दीक्षा. आता सगळेच नाचणार. नमस्कार, मी दीक्षा प्रमोद नाईक. डान्स विथ दीक्षा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आता आपण या कार्यक्रमात सुंदर अशा गणेश वंदनेने सुरुवात केलेली आहे. आणि आता आपण सोप्या पद्धतीने डान्सचे स्टेप्स क्लिअर करू. प्रॅक्टिस करण्याच्या अगोदर आपण आता नमस्कार करू. ज्या ठिकाणी आपण डान्स करतो त्या ठिकाणी नमस्कार करणे हे गरजेचे असते. त्यामुळे आता नमस्कार कसा करायचा, नमस्कार काय असतो हे तुम्हाला मी आता शिकवणार आहे. सर्वात प्रथम पहिले आपल्याला दोन्ही हात पुढे घ्यायचे आहेत, त्याचे अंगठे खाली पाहिजेत. मग शोल्डरकडून आपल्याला हळू हात घेऊन खाली बसायचं. मग दोन्ही हात डोळ्यावर, परत दोन्ही हात खाली. मग दोन्ही हात कमरेवर घेऊन उभं राहायचं. पहिला राईट पाय टॅप करायचा, मग लेफ्ट पाय टॅप करायचा, राईट पाय, मग जमिनीला राईट हाताने नमस्कार करायचा. आता आपला नमस्कार शिकवून झालेला आहे. हा नमस्कार 2 वेळा करायचा, डान्सच्या आधी आणि डान्स केल्यानंतर. चला तर खऱ्या अर्थाने आता आपण डान्स प्रॅक्टिसला सुरुवात करूया. आता आपल्याला टर्न होऊन नमस्कार करायचा आहे. त्यानंतर उजवा हात साईडला, डावा हात साईडला, उजवा हात वरती, तोच परत खालती. नंतर गणपतीच्या सोंडेप्रमाणे आपल्याला पुढे यायचं आहे. त्यानंतर परत उजव्या हाताने टर्न होऊन ही स्टेप करायची, परत तशीच, आणि परत त्याच हाताने 1 2 3 आणि वरती. नंतर उजवा हात वरती, उजवा पाय वरती, परत उजवा हात वरती, उजवा पाय वरती. त्यानंतर डबल डिप करून उजव्या साईडला, डबल डिप करून डाव्या साईडला. त्यानंतर उजव्या साईडने मागे, परत डाव्या साईडने मागे. त्यानंतर डिप करायचा, उजवा पाय बाहेर, डिप करायचा, डावा पाय बाहेर. आता दोन्ही हात कानावर घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर तसंच दोन्ही हात वर घेऊन परत पुढे जायचं आहे. त्यानंतर एक हात कानावर, एक हात पुढे, नंतर राऊंड, आणि गणपतीसारखी आपल्याला पोज घेऊन डाव्या साईडला पहिलं जायचं, मग उजव्या साईडला जायचं, मग राऊंड मारायचा आणि हात उजवा हात वरती, डावा हात खाली घेऊन ही पोज घ्यायची. पहिला उजवा हात वरती घ्यायचा, परत खाली आणायचा, डावा हात वरती घ्यायचा, खाली आणायचा. त्यानंतर राऊंड, डाव्या साईडला जायचं, राऊंड, उजव्या साईडला जायचं. नंतर 1 वरती, 2 खाली, परत 3 वरती, 4 खाली. त्यानंतर राऊंड मारायचा समोर, परत राऊंड मारायचं मागे. त्यानंतर 1 लहान मुलांसारखी
आपल्याला हात घ्यायचे 2, नंतर एक हात वर, परत एक हात वर, नंतर उजव्या हाताने 1 खाली, 2 वर, 3 खाली आणि 4 वर. आता आपल्याला राऊंड मारत मागे जायचं आहे आणि दोन्ही हात समोर आणि टाळ्यांप्रमाणे पहिलं उजव्या साईडला मारायचं, मग डाव्या साईडला. परत तसंच आपल्याला पुढे यायचं आहे आणि परत दोन्ही हात समोर आणि परत टाळ्यांप्रमाणे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला. एक पाय मागे घेऊन खाली बसायचं आहे. त्यानंतर उजवा हात बाहेर काढायचा, नंतर डावा हात बाहेर काढायचा आणि गुडघा टेकवून मान हलवत ही स्टेप करायची. आता स्क्वॉट करून डावा हात वर, परत स्क्वॉट करून उजवा हात वर, मग गणपतीसारखी पोज घ्यायची. उजव्या साईडला जायचं, डाव्या साईडला जायचं, मग जंप मारून परत उजव्या साईडला जायचं, परत जंप मारून डाव्या साईडला जायचं. त्यानंतर उजवा हात समोर, डावा हात मागे, उजवा हात साईडला, डावा हात साईडला. त्यानंतर राऊंड करून मागे जायचं आणि गणपतीप्रमाणे अशी लास्ट पोझिशन घ्यायची. कसा वाटला डान्स विथ दीक्षाचा पहिला एपिसोड? छान वाटला ना? तर आता मी जे तुम्हाला शिकवलंय त्याची तुम्ही छान प्रकारे प्रॅक्टिस करा आणि वाट बघा दुसऱ्या एपिसोडची. जाता जाता सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि डान्स विथ दीक्षा या कार्यक्रमावर तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि आमचे व्हिडिओ सगळीकडे शेअर करत राहा. तोपर्यंत मी दीक्षा नाईक डान्स विथ दीक्षा या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमधून तुमची रजा घेते. धन्यवाद.